पाथरी नगर परिषद अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणी कक्षाचे शुभारंभ मुख्याधिकारी तुकाराम कदम यांच्या हस्ते। पाथरी नगर परिषद अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या ऑनलाईन नाव नोंदणी व मदत कक्षाची सुरुवात दिनांक 13 जुलै 2024 रोजी करण्यात आली असून पाथरी शहरातील साई रोडवरती असलेली जुनी महाराष्ट्र बँक या ठिकाणी या अर्ज नोंदणी मदत कक्ष सुरू करण्यात आले असून त्याचप्रमाणे आणखी 2 मदत केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सांगितले। दुसरा महात्मा फुले मंगल कार्यालय माडीवारा रोड पाथरी व तिसरा बळवंत वाचनालय पाथरी येथे सुरू करण्यात येणार आहे व आवश्यकतेनुसार मदत केंद्रामध्ये वाढही करण्यात येईल। सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश शासनाचा असले आहे करिता महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने नुकतीच चालू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी महिलांचे नाव नोंदणी करून घेण्यासाठी आणि ॲपमध्ये त्यांचं नोंदणीकरण करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे आणि शासनाचे निर्देश आहेत। नगरपालिका स्तरावर पण या बाबतीतले 1 ते 2 वार्डनुसार केंद्र 1 ते 2 वार्डामध्ये 1 या प्रमाणे मदत केंद्र चालू करावे। त्या अनुषंगाने आपण पाथरी नगरपालिकेतर्फे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 नाव नोंदणी आणि मदत केंद्र चालू करत या योजनेच्या अनुषंगाने। तर त्याचं पहिलं मदत केंद्र आपण या ठिकाणी म्हणजेच जुनी महाराष्ट्र बँक ऑफिस आहे जिथे जे आपण NULMचं ऑफिस आहे या ठिकाणी आपण आज रोजी एक मदत केंद्र आपण चालू केलेलं आहे। त्याचबरोबर आज दुसरे 2 पण मदत केंद्र लगेच आपण चालू करणार आहोत आणि यानंतरच्या काळामध्ये जशी जशी गरज पडेल तसं आपण हे मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना या मदत नाव नोंदणी करण्यासाठी मदत केंद्र आणि नाव नोंदणी केंद्र आपण जशी गरज पडेल नागरिकाची जसं मागणी तसं भविष्यामध्ये आपण ते मदत केंद्र वाढवणार आहोत। यामध्ये आपल्या माध्यमातून मी नागरिकांना अशी विनंती करू इच्छितो की आपण या योजनेमध्ये जी लाभार्थ्याचे निकष आहेत जो लाभार्थी या योजनेमध्ये भाग घेऊ इच्छितात शासनाच्या नियमन अटीमध्ये बसतात त्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या आपल्या परिसरामध्ये आपण सध्या 3 मदत केंद्र चालू करतोय तर तिथं येऊन आपण नाव नोंदवावे आणि नगरपालिकेला आणि शासनाला मदत करावी। तर याच्यामध्ये दुसरं मदत केंद्र आपण चालू करतोय महात्मा फुले मंगल कार्यालय आणि तिसरं बळवंत वाचनालय या ठिकाणी आपण तिसरं मदत केंद्र नाव नोंदणी केंद्र चालू करतो। त्यानंतर जशी गरज पडेल तसं आपण हे मदत केंद्र वाढवतो। त्या मदत केंद्रावर आपण एक ऑपरेटर ठेवतोय, एक नगरपालिकेचा संवर्गाचा कर्मचारी ठेवतोय आणि एक महिला कर्मचारी अशी पहिल्या टप्प्यामध्ये 3 लोकांचा एक आपण स्टाफ ठेवतो। त्या उपर नागरिकांना जर काही अडचणी असतील तर नगरपालिकेत संपर्क साधून आपली अडचणी आमच्यापर्यंत मांडाव्यात अशी आपल्या याद्वारे विनंती करण्यात येते।